चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं. भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल. ज्या सवालाच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये दिवाळीपर्यंत किती वाढणार कांद्याचा बाजारभाव. सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर दिवाळीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजारभाव. ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल कुठेतरी माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय. चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारता झालाय की दिवाळीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव. जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना या महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर मला वाटतं यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहाव्यास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल. ज्या सवालाच्या अनुसार आता दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार कांद्याचे बाजारभाव. जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर इथून पुढे दिवाळीपर्यंत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अशा कोणत्या घडामोडी घडू शकतात ज्याचा देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती प्रचंड प्रमाणात होऊ शकतो परिणाम, आणि या परिणामामुळे मग दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजारभाव. चला तर मग आपल्या मनात उत्पन्न झालेल्या प्रश्नांची जाणून घेऊया अचूक उत्तरे. सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी 1300 ते 1500 रुपये प्रति क्विंटल वरती आहे. सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर उठाव हा कांद्याला मिळत नाही, पण लक्षात घ्या आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार बांगलादेशमधील कांद्याचा शिल्लक साठा संपुष्टात आलाय. दुसरीकडे खरीपचा येणारा कांदा आहे तो उशिराने येणार आहे आणि त्याचं उत्पादन 30 ते 40% घटणार आहे. देशामध्ये कांद्याचा वापर वाढत जात आहे. सणासुदीमुळे हा वापर दिवाळीपर्यंत आणखीन वाढणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की बिहारच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार 15 सप्टेंबर नंतर कांद्याची खरेदी ही निच्चांकी स्तरावर असणाऱ्या कांद्याच्या बाजारभावाच्या माध्यमातून करणार आहे. याचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आधार हा कांद्याच्या मार्केटला मिळू शकतो. याच्यामुळे इथून दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव 100% वाढणार याबद्दल साशंकता नाही, दुमत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये दिवाळीपर्यंत कांद्याचा बाजारभाव मग किती वाढणार, तर तुम्हाला सांगतो दिवाळीपर्यंत कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला 2000 व त्यानंतर 2500 पार जाईल आणि इथून दिवाळीपर्यंत कांद्याची बाजारभाव पातळी ही 2 ते 3000च्या दरम्यान राहील. तुमचा प्रश्न असेल की कांद्याचा बाजारभाव हा दिवाळीपर्यंत 3000च्या वर जाणार अथवा नाही, तर लक्षात घ्या बिहारच्या निवडणुका असल्यामुळे मोदी सरकार अफोर्ड करू शकत नाही कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणं. म्हणून कांद्याचा बाजारभाव जर वाढला तर मोदी सरकार स्वतःपाशी असणारा कांदा विक्रीस काढतील. त्यामुळे कांद्याच्या बाजारभावात खूप मोठी तेजी येणार नाही, परंतु कांद्याचा बाजारभाव दिवाळीपर्यंत दबाव सुद्धा राहणार नाही. यामुळे कांद्याचा बाजारभाव हा दिवाळीपर्यंत आपल्या सर्वांना 2 ते 3000च्या दरम्यान दिसणार आहे. अशा परिस्थितीत कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात येत असेल तर आपण सर्वांनी कांद्याचा बाजारभाव 2000च्या वर इथून पुढे कधीही मिळाला की तिथून पुढे येणाऱ्या प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं कांद्याची विक्री करायला पाहिजे, ज्यामुळे आपल्या सर्वांचा होणार या ठिकाणी या तेजीमध्ये फायदा. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली म्हणून व्हिडिओस लाईक करा. कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. या महिन्याला प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत. शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओ आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो मनापासून. या ठिकाणी खूप खूप आभार.